राज्यात कोरोनाचे 37 नवे रुग्ण, 11 जण कोरोनामुक्त. राज्यामध्ये एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 194 वर. मुंबईमध्ये कोरोनाचे 19 नवे रुग्ण समोर. मुंबईमध्ये सध्या 88 कोरोना रुग्ण. JN1च्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कोविड टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना. सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची माहिती. वाढत्या कोरोनामुळे ठाणे जिल्हा रुग्णालय सज्ज. रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन बेड्स, लसीकरण उपलब्ध. ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयाच्या डॉ. कैलाश पवार यांची माहिती. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात 2 महिलांना कोरोनाची लक्षणं. दोन्ही महिलांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. शहरासह ग्रामीण भागात यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आरोग्य विभागाचे आदेश. शिर्डीच्या साई मंदिरात नो मास्क नो दर्शन लागू करा. साई दर्शनानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची साई संस्थानला सूचना. दर्शन रांगेमध्ये साई संस्थाननं भक्तांना मास्क देण्याचीही सूचना केली. कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ. 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू तर 74 नवीन रुग्णांची नोंद. दिल्ली अहमदाबाद नंतर इंडिगोची मुंबईतून अयोध्येकरता फ्लाईट. 15 जानेवारीपासून रोज मुंबई ते अयोध्या प्रवास करता येणार. मुंबईतून अयोध्येकडे दुपारी 12:30 वाजता तर अयोध्येकडून मुंबईकडे दुपारी 2:15 वाजता विमान झेपावे. अयोध्येतील राममंदिराचे आतले फोटो समोर. राममंदिरातला मुख्य मंडप आणि गर्भगृहातले फोटो एबीपी माझावर. केंद्र सरकारच्या लेखी उद्धव ठाकरे व्हीव्हीआयपी नसतील. गिरीश महाजन यांनी ठाकरेंना डिवचलं. तर बाबरी मशीद पडली तेव्हा आपण कुठे होतात? अंबादास दानवेंचा महाजनांवर पलटवार. राम हा श्रद्धेचा विषय, क्रेडिट घेण्याचा नाही. बाबरी पाडली तेव्हा त्याची जबाबदारी भाजपनं नाही तर बाळासाहेबांनी घेतली होती. अंबादास दानवेंची भाजपवर टीका. अयोध्येतील राममंदिर कार्यक्रमाचं निमंत्रण मिळो किंवा न मिळो, आमच्यासाठी तो आस्थेचा विषय. आम्ही नतमस्तक होण्यासाठी अयोध्येत जाऊ. सचिन अहिर यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानमधील कोयासान विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहामध्ये कार्यक्रम संपन्न. महाराष्ट्रातील जनतेमुळे ही उपाधी आपल्याला मिळाली. ही उपाधी जनतेला आपण समर्पित करतोय. 12 वर्ष जुन्या विद्यापीठानं आपल्याला उपाधी दिली याचा आनंद. फडणवीसांची प्रतिक्रिया. लोकसभेसाठी आपण इच्छुक नाही, आधीच पक्षाला देखील कळवलंय. कुडाळ मालवणमध्ये आपण काम करतोय आणि जनतेची आपल्याला साथ मिळते. निलेश राणेंचं वक्तव्य. एमआयएम हा भाजपला मदत करणारा आणि जातीवाद पसरवणारा पक्ष. आमचा एमआयएमला पूर्ण विरोध. इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये यावं. अंबादास दानवेंचं वक्तव्य. आपल्या पक्षात आपण आनंदी असून काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा नाही. इम्तियाज जलील यांचं अंबादास दानवेंना प्रत्युत्तर. काँग्रेसमधील मुस्लिम आमदारांना मुस्लिमांचे मुद्दे उचलण्याची परवानगी दिली जात नाही. इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आजपासून आक्रोश मोर्चा. शिवनेरी किल्ल्यावरून मोर्चाला सुरुवात होणार. 30 डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. खासदार अमोल कोल्हेंचं अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याचं शपथपत्र आपण पाहिलंय. आमदार अमोल मिटकरींचा दावा. अमोल कोल्हे महायुतीमध्ये आले तर त्यांच्या उमेदवारीचा सकारात्मक विचार करू. मिटकरींचं वक्तव्य. शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हे तिन्ही पक्ष मिळून ठरवतील. अजित पवार गटात जाणार असल्याचं आपण एकदाही म्हणालो नाही. शिंदे गटाचे उपनेते आढळराव पाटील यांचं वक्तव्य. अजित पवार गटानं आमदार अपात्रतेबाबतच्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी 1 महिन्याचा वेळ मागितला. 5 डिसेंबरला 8 दिवसात उत्तर सादर करण्याची नोटीस पाठवली गेली होती. शरद पवार गटाकडून उत्तर सादर. नवाब मलिक अजित पवारांच्या भेटीला. अजित पवार आणि मलिकांच्या भेटीचं कारण अस्पष्ट, पण भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा. मनोज जरांगेंवरती 20 जानेवारीला मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. डॉ. भागवत कराड यांची माहिती. भाजपचे आमदार राम पाटील राटोळीकर यांना नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कामठा गावामध्ये मराठा कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. हरिनाम सप्ताहासाठी राटोळीकर गावात जात होते. राजकारण्यांना गावबंदी असल्याचं म्हणत मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ओबीसी समाजातही 20 जानेवारीला राज्यामध्ये ओबीसी समाजही 20 जानेवारीला राज्यामध्ये आंदोलन करणार. प्रकाश शेंडगेंची माहिती. मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीतून आरक्षण देण्याचा आग्रह होत असल्यानं सरकारवर दबाव निर्माण होतोय. शेंडगेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात तरुणांची सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आक्रमक. तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी.
गोंदिया जिल्ह्याच्या धापेवाडा उपसा सिंचनचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार. आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर पाणी सोडण्यात आलं. रब्बी हंगामासाठी सुमारे 30,000 हेक्टरला पाणी देण्यात आलं. अकोट येथील लोहारी ते सिरसोली रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाविरोधात शरद पवार गटाचा एल्गार. कंत्राटदारावरती कारवाई करण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी. पीक विमा न मिळाल्यानं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यावर खुर्ची उगारली. कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे मागितल्याचा आरोप. संतप्त शेतकरी आणि शिवसैनिकांचं कृषी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मातंग संघाच्या वतीनं धरणं आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या वारसांना सवलती देण्याची आंदोलकांची मागणी. ऊसतोड मजूर संघटनेचं 6 जानेवारीला आंदोलन. ऊसतोड मजूर संघटनांच्या आंदोलनामध्ये पंकजा मुंडे सहभागी होणार. ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या मागण्यांसाठी संघटना आक्रमक. ऊसतोड कामगारांच्या मजुरी दरवाढीसाठी कामगार संघटना, वाहतूकदार आणि मुकादम संघटना संपावर जाणार. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार. ऊसतोड मजूर संघटनेचा इशारा. अमरावतीमध्ये आदिवासी जमातीतील दोघांचं गेल्या 22 दिवसांपासून आमरण उपोषण. प्रशासनानं दखल न घेतल्यानं उपोषणकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढले. कोळी महादेव जमातीचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची आंदोलकांची मागणी. कळंबोलीतील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीतील माथाडी कामगारांचं कंपनीविरोधात आंदोलन. यंत्रांच्या माध्यमातून लोखंडी सामान उचललं जात असल्यानं माथाडी कामगार देशोधडीला लागल्याचा मनसे कामगार संघटनेचा आरोप. रेशीमबाग मैदानात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे मैदानाची दुर्दशा होते आणि खेळाडूंना त्याचा त्रास होतो. या पार्श्वभूमीवर स्थानिक खेळाडूंना सोबत घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं नागपूर सुधार प्रन्यासा विरोधात आंदोलन. नाशिकच्या येवल्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं येवला पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन. मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर ठाम. भाजप खासदार सुजय विखेंकडून लोकसभा मतदारसंघामध्ये साखर वाटप. राम मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी देशामध्ये दिवाळी साजरी करण्याचं भाजपचं आवाहन. त्या पार्श्वभूमीवर साखर वाटप करत असल्याची सुजय विखेंची माहिती. इंदापूरमध्ये अंकिता पाटील यांच्या फ्लेक्सची चर्चा. अंकिता पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भावी खासदार असा फ्लेक्सवर उल्लेख. अंकिता या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या. आमदार रईस शेख यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. भिवंडी महापालिकेच्या हद्दीत होणारे रस्ते, अपघात आणि अस्वच्छतेचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी केली. वाशिमच्या कारंजा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी महेश चव्हाण मद्यधुंद अवस्थेमध्ये कामावर. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. चव्हाणांना कार्यमुक्त करण्यात आलं. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला. गाडीच्या व घराच्या काचा अज्ञात इसमानं फोडल्या. कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल. भाऊचा धक्का इथं 2 जणांचा मृत्यू तर 4 जण बेशुद्धावस्थेत सापडले. संबंधितांवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू. गॅसमुळे बेशुद्ध पडल्याची माहिती. पोलिसांकडून सखोल तपास सुरू. घरं देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकावरती गुन्हा दाखल. मुंबईच्या वाकोला परिसरातली घटना. या प्रकरणी दोघांवर वाकोला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पत्राच्या शेडला आग लागल्यानं घरातील अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू. बीडच्या माजलगाव मधली घटना. ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई. उजळाईवाडी येथील माया कॅफेवरती पोलिसांचा छापा. मद्यसाठा, रोख रक्कम आणि डीजेसह 2,82,000चा मुद्देमाल जप्त. आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची ईमेलवरून धमकी. सगळ्या ठिकाणी शोधमोहीम केली परंतु काहीही सापडलं नाही. पोलिसांची माहिती. या प्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. शेजारी घर विकत नसल्यानं सोसायटीच्या व्हाईस चेअरमनचा मुंबई पोलिसांना फेक कॉल. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराईमधली घटना. सोसायटीमध्ये अतिरेकी घुसल्याचा बनाव केला. संबंधित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील डिग्रस गावातील आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ बूट घालून गेल्यानं वाद. वादातून झालेल्या मारहाणीमध्ये 6 जण जखमी. सिमेंट कंपनीच्या वितरकाकडून सिमेंट पुरवठ्यामध्ये भेसळ. बुलढाण्याच्या खामगावमधली घटना. प्रत्येक बॅगमध्ये 50 किलोऐवजी केवळ 46 किलो सिमेंट भरल्याची शेतकऱ्याची तक्रार. सिमेंट वितरकाविरोधात गुन्हा दाखल. मुंबई उच्च न्यायालयाचा रिया चक्रवर्तीला दिलासा. सीबीआयनं जारी केलेल्या लुकआउट नोटीसला तात्पुरती स्थगिती. 27 डिसेंबर ते 2 जानेवारी परदेश प्रवासाची रियाला परवानगी. दत्त जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यातील दत्त मंदिरांना भेट. आपण तुमच्या सोबत आहोत. आपण काहीही तुम्हाला कमी पडू देणार नाही. वागळे इस्टेट इथल्या दत्त मंदिरात बोलताना मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. ठाण्यातील कोपरी परिसरातील नवकुंडीय महायज्ञाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये उत्साहात दत्त जयंती साजरी. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांनीही सहभाग घेतला.
देवगडमध्ये दत्तजन्माचा सोहळा उत्साहात साजरा. सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हजारो भाविकांची हजेरी. पुणे जिल्ह्यातील समता सेंटर आणि टाटा ऑटोकॉमच्या संयुक्त विद्यमानं विकासकाच्या उपक्रमाचं उद्घाटन. जिल्ह्यातील महिलांसाठी नर्सिंग प्रशिक्षणाचे आणि विद्यार्थ्यांसाठी विकासाच्या विविध उपक्रमांचं आयोजन. मंत्री दिलीप वळसे पाटलांची अजमेर शहरातील ख्वाजा गरीब नवाज मोईदुद्दीन या दर्ग्याला भेट. आपल्या कुटुंबासह दर्ग्याला त्यांनी भेट दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातील विजयानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सिद्धिविनायकाच्या चरणी. प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं. इस्रायली दूतावासाजवळ स्फोट झालेल्या ठिकाणी पोलीस पथकाला पत्र मिळाल्याची सूत्रांची माहिती. पत्रावरील बोटांच्या ठशांच्या तपासासाठी पत्र फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. मात्र पोलिसांकडून पत्राबाबत दुजोरा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा विक्रम. युट्यूबवरती सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेले एकमेव राजकीय नेते. 2 कोटी सबस्क्रायबर्सचा ठप्पा पार. INS इंफाळ भारतीय नौदलात सामील. माझगाव गोदीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये INS इंफाळ नौदलाच्या ताफ्यामध्ये सहभागी. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंचीही उपस्थिती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राजौरी जम्मू काश्मीरचा दौरा करणार. राजौरी भागातील दहशतवादी चकमकींच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंग यांचा जम्मू काश्मीर दौरा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान 7 जानेवारीला गुजरातमध्ये सभा घेणार. गुजरातमधील आमदार चैत्रा वसावा यांच्या समर्थनार्थ दोन्ही नेते रॅली काढणार. कुस्तीपटू विनेश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार. विनेश फोगाटचं पंतप्रधान मोदींना पत्र. पंजाबच्या मारी कांबोके गावाजवळ तुटलेल्या अवस्थेमध्ये पाकिस्तानी ड्रोन जप्त. BSF कडून ड्रोनच्या या संपूर्ण हालचालींसंदर्भात माहिती मिळाली होती. AI डीपफेकच्या अनुषंगानं केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना. नियमांचं उल्लंघन झालं तर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील. केंद्र सरकारच्या सूचना. कोका कोलानं 2031 पर्यंत ICC सोबतची भागीदारी वाढवली. कोका कोला आता 13 वर्षांसाठी ICC सोबत असलेला सर्वात दीर्घ संबंध असलेला ब्रँड असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.